कौतुक वाटतं मला, चावीबद्दल कोणी काहीच बोललं नाही. चावीबद्दल सांगण्यासारखं काही नाहीच आहे, तर काय सांगणार? जर ती चावी इतकी महत्वाची नाहीये तर मग मधू काका आणि विक्रांत ती चावी घरातल्या प्रत्येक कुलपाला लावून का बघत होते? विक्रांत, अरे इथे बँकेकडनं एक लेटर आलंय. त्यात फक्त असं लिहिलंय की तुमच्या सेफ डिपॉझिट वॉर्डचं गेल्या 3 वर्षांचं भाडं थकीत आहे, लवकरात लवकर भरून टाका. आता कोइन्सिडन्स असा आहे की त्याचा आणि त्या चावीचा नंबर सेम टू सेम आहे, 2712. एक लॉकर आहे यांच्या नावावर, पण ह्यांना ते मला कळू द्यायचं नाही. म्हणूनच एवढ्या सिक्रेट मीटिंग्स वगैरे चालू आहेत ना. पण बघ ना, इतकं महत्वाचं लेटर माझ्या ताब्यात आलं, पण त्याचा उपयोग काय? उपयोग असा आहे की हे लेटर घेऊन सगळ्यात आधी जो कोण बँकेत जाईल, ऍक्च्युली मी त्यांची सून मोनिका विक्रांत दळवी. आणि हे तुमचं लेटर आलं होतं माझ्याकडे. अजून काय दाखवायची गरज आहे का? विजय, मोहन, अरे कुठे गेला? अलका, गीता, या बाहेर जरा सगळ्यांनी. अरे लवकर या या. काय झालं? काय रे? मोहन कुठे गेला? मोहन आला, सगळे एकत्र आले. मोहन काय काय सांगतो. काही नाही, फाईल शोधत होतो. तशी बऱ्याच वेळा पाहिली होती, पण यातला प्रत्येक कागद काही नीटपणे पाहायला गेलेला नव्हता. आता एक एक कागद चाळत असताना हा महत्वाचा कागद हाताशी लागलेला आहे. चावीच्या बाबतीत काही क्लू सापडला का? हो, सदादादाने बँकेत एक लॉकर घेतलं होतं विक्रांतच्या जन्मानंतर. काय आहे त्या लॉकर मध्ये? नाही, मला काही माहिती नाही आणि इथे काही माहितीही दिलेली नाही. म्हणजे बाबांनी कोणालाही न सांगता हे सगळं केलं? आता तरी तुमची खात्री पटली आहे ना की ही चावी त्याच लॉकरची आहे म्हणून? हो. तुम्हाला हवं असेल तर ही चावी तुम्ही तुमच्याकडच्या चावीशी मॅच सुद्धा करून बघू शकता. दॅट्स नॉट एन इश्यू. त्याची गरज नाहीये. पण मग तुम्ही आम्हाला सांगू शकता ना आता त्या लॉकर मध्ये नक्की काय आहे ते? नाही, हे पुरेसं नाहीये. दुसरी गोष्ट काय हवी आहे ती सांगा, आम्ही लागेल ते आणून देऊ. या लॉकरसाठी एक पासवर्ड बनवला होता सदाशिवरावांनी. तशी आमची रिक्वायरमेंट असते. पासवर्ड म्हणजे तुम्हाला माहित नाहीये? मला नाही आठवत. पण तो लागेल मॅडम. त्याशिवाय तुम्ही हा लॉकर उघडू शकणार नाही. पण पासवर्ड कसा मिळवणार? म्हणजे आजोबा आता हयात नाहीयेत ना? शोधून बघा. तुमच्या आजोबांनी कुठेतरी लिहून ठेवला असेल. तो पासवर्ड दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला लॉकरचा ताबा देऊ शकत नाही. काल मोनिकाने पुन्हा एक नवा गेम खेळला. फक्त एवढंच की ईशाशी त्याचा काहीही संबंध नव्हता. थिंक ऑफ द डेव्हिल. बोल. तिथे काय करतोयस तू? ईशाची जबाबदारी घ्यायची म्हणून नुसतं बोलायचं का? हा, आता आहे ईशा आपल्या घरी, आपली जबाबदारी आहे ना. तू कुठेस? किती उशीर झालायस, अजून घरी आला नाहीयेस? कुठे वेळ घालवतोयस? मोनिका, हे काय नवीन नाटक आहे?
वाव विक्रांत, तुला माहितीये ईशू आत्ता माझ्या समोर उभी आहे, पण ती तुझी वाट बघते. ह्याला नाटक म्हणतोस तू? ईशू, आपण नाही बघत आहे बाबांची वाट? बघितलं, ऐकलं? विक्रांत, माझ्या बरोबर सगळे उभे आहेत आत्ता. आई, बाबा, गीता काकी, मोहन काका. त्यांना दिसतंय घरात काय चाललंय ते. तू आता माझ्या घरी आहेस ना? मानसी बरोबर? एवढं काय अर्जंट काम होतं रे की तुला मानसीकडे जावं लागलं? ईशा, तुझी मुलगी इकडे माझ्या बरोबर आहे, तुझी वाट बघतीये, आणि तू तिकडे आहेस. कारण कळेल मला? नाही, ऍक्च्युली ना कारण मीच सांगते. तुला सतत मानसीची काळजी असते ना? आधीपासूनच होती. एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे ना तुला मनूबद्दल. बरोबर बोलतेय ना मी? ईशू बाळा, बघ आपले बाबा कसं करताय. आपले बाबा वेळेतच घरी येत नाहीत, आणि आमच्या ईशूला तर बाबांची गोष्ट ऐकल्याशिवाय झोप सुद्धा येत नाही. आपले बाबा ना अगदी छोट्या मम्मा सारखंच वागतात. व्हेरी बॅड. ईशा बाळा, मीच तुला झोपवते. हा, बाबांची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. ये मम्माकडे, मी तुला गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते. हॅलो. नाही मानसी, आता नाही म्हणायचं. तू माझ्या बरोबर येतेस, ओके? विक्रांत, परत ताईने तमाशा केला तर? तिला नकोय मी ईशाच्या आसपास आलेलं, मग कशाला? मोनिकापेक्षा तुझी गरज जास्त आहे ईशा, आणि मोनिकाला तिचीच काय कुणाचीच गरज नाहीये, हे तुलाही माहिती. आज कितीही उशीर झाला तरी मी तुला ईशाकडे घेऊन जाणारच. काय हो, काय टेन्शन? माझ्या घरात कोणाचं लव्ह मॅरेज झालेलं नाहीये ना, त्याच्या आधी क्रांती घडवली. ऐका म्हणजे थोडक्यात माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे वाक्य त्या कशा बोलतील? माझं तुझ्यावर प्रेम आहे. वा वा, टाळ्या. अरे मी जे काय केलं ना ते ती गौरी बरोबर गलत करत होती म्हणून मी केला सगळा. देखिए, हम जानते हैं वो गलत कर रही हैं, पोते के ऑब्सेशन में कर रही हैं, पर आप भी जो कर रही हैं ना वो सही नहीं है. ये कोई तरीका होता है क्या समझाने का? हम आपको बता रहे हैं, आगे बहुत बड़ी प्रॉब्लम हो जाएगी और हम आपका साथ नहीं देंगे. पता है एक फौजी को जवान क्यों कहते हैं? क्योंकि वो हमेशा जवान रहता है. हमें गर्व है कि हम भारतीय सेना का हिस्सा है. अगर मृत्यु भी सामने आए तो उसके आंख में आग डाल के डटे रहने की हिम्मत सिर्फ एक ही बंदे में होती है, और वो है भारत माँ का सपूत, भारतीय सेना का जवान. भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! या मसाल्यांच्या वासाचा मला त्रास होतोय, ताबडतोब बंद करा. नाही केलं तर? I will send you legal notice. आज तुमच्या दोघींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय. तो निर्णय ठरवल गायकवाडांचं आणि तुमचं आयुष्य पुढं कसं असणार आहे ते. तेव्हा दोघी बी तयार राहा. तुम्ही म्हणाल ते मला मान्य असेल. आम्हाला बी. तुम्ही जो निर्णय घ्याल तो या घराच्या भल्यासाठीच असेल. फास्ट आहे एकदम. ओ, फास्ट आहे तुमचा. उपवास आहे यांचा. मग काय आणू? साबुदाणा वडा,
उपवासाची मिसळ आहे. काय आणू बोला? वायफाय फास्ट आहे, जबरदस्त फास्ट आहे, सॉलिड सॉलिड.